नमस्कार, मी सौ प्राची मनीष कुलकर्णी पाणिनी संस्कृत क्लासेसच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। संस्कृतची विशेषता काय आहे असं मला बरेच जणांनी प्रश्न विचारला। संस्कृत ही भाषा मुळातच फार गोड आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ती नियमांच्या आधारावर चालणारी भाषा आहे। तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यंजनाचं एक ठरलेलं उच्चारण स्थान आहे। आता साधं उदाहरण बघायचं झालं तर आपण फणस हा शब्द आम्ही तो उघडून बोलतो, पण तो उच्चार चुकीचा आहे। कारण प फ ब भ म हे ओठातून उच्चार होतात, ते ओष्ठव्य आहे। पण ही गोष्ट आपल्याला कधी समजते जेव्हा आपण संस्कृतचा बारकाईने अभ्यास करतो तेव्हा समजते। परीक्षा हा शब्द दीर्घच का लिहायचा? कारण परि अधिक इक्ष हा धातू आहे। इक्ष म्हणजे बघणे आणि परि अधिक इक्ष म्हणजे बारीक बघणे। ई अधिक ई चा दीर्घ ई आहे आणि हा संधीचा नियम आहे, त्यामुळे तो री दीर्घ येतो। आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला कधी होते जेव्हा आपण संस्कृतचा अभ्यास करतो। आपले उच्चार आपोआपच शुद्ध व्हायला लागतात। मला जे संस्कृतचं ज्ञान मिळालंय ते माझ्या सासूबाईंकडून। त्यांनी मला संस्कृतमधल्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला आणि त्याच्यामुळेच आज मी विद्यार्थी घडवतेय आणि त्याचं समाधान मला मिळतं। घरामध्ये जी आई असते तिचं बघून बोलूनच मुलं शिकत असतात आणि जर ह्या आईलाच संस्कृतचं ज्ञान उत्तम मिळालं तर मुलं अतिशय छान घडतील, त्यांच्या इतरही भाषा अतिशय शुद्ध होतील आणि त्यांचा त्या भाषांवर प्रभाव पडेल। या हेतूनेच मी महिलांसाठी खास 3 महिन्याचा संस्कृतचा एक कोर्स तयार केलेला आहे। ज्या महिला इच्छुक असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा। धन्यवाद।